आणि जेव्हा त्याने त्या माश्याला पकडून त्या खडकावर जाऊन खाऊन घेतलं तेव्हा त्याचे जे पॅरेंट्स आहेत, त्याचे जे आईवडील आहेत, तर ते त्या पक्षाच्या आजूबाजूला फिरू लागले, अराउंड रायझिंग अ प्राऊड क्रॅकल, आणि त्यांच्या मुलांनी पहिली शिकार केली म्हणून त्याचे आईवडील त्या ठिकाणी काय करत होते, प्राऊड म्हणजे त्यांना गर्व होत होता त्याच्या मुलावरती, आणि ते काय करत होते, गर्वाने कॅकल करत होते. कॅकल करणे म्हणजे काय, कर्कश आवाज करत होते, खूप कर्कश असा आवाज करत होते. अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉक अबाउट ऑन द बिग प्लेटिव्ह म्हणजे पठार, प्लेटिव्हचा अर्थ काय होतो, पठार. अँड ऑल द मॉर्निंग, आणि पूर्ण जी सकाळ होती, द होल फॅमिली, पूर्ण जी ती फॅमिली होती फक्त याला सोडून, दोघी भाऊ बहीण आणि आई वडील, हॅड वॉक करत होती, त्या ठिकाणी चालत होती, उडत होती, अबाउट ऑन द बिग प्लॅटिव्ह म्हणजे प्लॅटिव्ह मिडवे म्हणजे काय, मध्यभागी जे असलेलं, म्हणजे समुद्राच्या मध्यभागी असलेलं जे पठार आहे, त्या मध्यभागी असलेल्या पठारावरती सकाळपासून ती जी फॅमिली होती तर ती फॅमिली उडत होती, त्या ठिकाणी शिकार करत होती आणि स्वतःची भूक भागवत होती. काय करत होती ती, स्वतःची भूक भागवत होती. त्याच्यानंतर बघा पुढं काय झालं, बिग प्लॅटिव्ह मिडवे डाऊन द अपोजिट क्लिफ अ हाय स्टीप फेस ऑफ रॉक, आणि त्या खडकाच्या अपोजिटला टाउंटिंग हिम फॉर द कोवर्डी करणे म्हणजे भ्याडपणे घाबरून, आणि बघा, आणि त्याच रॉकच्या किंवा त्याच खडकाच्या विरुद्ध बाजूला कोवर्ड म्हणजे घाबरून भ्याडपणे लपून बसलेला हा सिगल होता. आणि हे जे भाऊ आणि ते ज्या बहिणी होत्या तर त्या भाऊ आणि ती बहीण हे त्याला टाउंट करत होते, त्याला चिडवत होते, त्याला बोलत होते, त्याला टॉन्ट करून त्याला चिडवत होते की आम्ही या ठिकाणी शिकार करतोय आणि तू त्या ठिकाणी घाबरून बसलेला आहे, असं त्या ठिकाणी ते काय करत होते, दाखवत होते. द सन वॉज नाव असेंडिंग द स्काय, आणि बघा आता तो जो सन आहे तर तो सन वॉज नाव असेंडिंग म्हणजे वरती येत होता, स्काय म्हणजे आकाशामध्ये, त्या आकाशामध्ये तो सूर्य जो होता तर तो वरती येत होता. ब्लॅझिंग ऑन हिज लेज दॅट फेस्ड द साऊथ, आणि ब्लॅझिंग ऑन द लेज, आणि तो जो कडा होता त्या कडाला तो सूर्य आता काय करत होता, फेस करत होता साऊथ म्हणजे दक्षिण भागी, त्या दक्षिण बाजूला हा पक्षी तोंड करून उभा होता. ही फेल्ड द हीट, आणि बघा दक्षिण बाजूला हा पक्षी तोंड करून उभा होता आणि सूर्य आता काय होता, आकाशात वरती आलेला होता, त्याच्यामुळे ही फेल्ड, याला जाणवू लागत होतं. काय जाणवत होतं, द हीट, काय हीट, तो तापमान, त्या सूर्याचं तापमान, त्या सूर्याची हीट त्याला त्या ठिकाणी जाणवत होती. बिकॉज, कारण ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईटफॉल, आणि बघा का त्याला ती ऊर्जा जाणवत होती, ते तापमान जाणत होतं. ही हॅड नॉट इटन, त्याने काहीही खाल्लेलं नव्हतं, सिन्स केव्हापासून, द प्रिव्हियस नाईटफॉल म्हणजे रात्रीपासून त्याने कोणत्याही प्रकारचं अन्न खाल्लेलं नव्हतं, म्हणून त्याला ती जाणवत होती हीट. ही स्टेपेड स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द लेज, म्हणजे त्याच्या दऱ्या होत्या, त्याच्या कपाऱ्या होत्या, त्या कपाऱ्यांच्या कड्याला, टोकाला जाऊन तो हळूहळू स्टेप म्हणजे एक पाऊल पुढं जात होता, स्लोली म्हणजे हळूहळू, आणि त्या ठिकाणी त्या कड्याला उभं राहून, त्या कड्यावरती उभं राहून तो बघत होता. अँड स्टँडिंग, आणि बघा तो उडण्याचा प्रयत्न कसा करत होता. ही स्टेपेड म्हणजे हळूहळू, स्टेपेड म्हणजे पाऊल टाकणे, स्लोली म्हणजे हळूहळू, आउट टू द ब्रिंक म्हणजे कडा, त्या जो टेकड्या होत्या त्या टेकड्यांच्या कड्याला जाऊन तो उभा राहायचा. अँड स्टँडिंग म्हणजे उभा राहणे, ऑन वन लेग, एका पायावरती तो त्या ठिकाणी उभा राहत होता. विथ द अदर लेग हिडन अंडर द विंग्स, आणि दुसरा जो त्याचा पाय होता तर तो दुसरा पाय त्याने हिडन करणे म्हणजे काय, लपवणे, HIDDEN, हिडन म्हणजे लपवणे, अंडर हिज विंग्स, त्याच्या पंखाखाली त्याने काय केलेलं होतं, त्याने तो पाय लपवलेला होता. ही क्लोज वन आय, आणि तो एक जो डोळा होता तर तो एक डोळा बंद करत होता. देन द अदर, आणि नंतर लगेच तो उघडायचा आणि दुसरा डोळा बंद करत होता. अशा प्रकारे तो त्या ठिकाणी प्रयत्न करत होता. अँड प्रेटेंड करणे म्हणजे काय, नाटक करणे, ढोंग करणे, आणि त्या ठिकाणी तो प्रेटेंड करत होता, नाटक करत होता, ढोंग करत होता की मी उडण्याचा प्रयत्न करतोय असं. टू बी फॉलिंग अस्लीप, आणि त्याच्यानंतर की
मी बुडण्याचा पण प्रयत्न करतोय किंवा मला झोपण्याचा प्रयत्न करतोय, असं त्या ठिकाणी तो नाटक करत होता. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. आणि एवढं सर्व करून सुद्धा त्याचे आईवडील, त्याचे दोघी भाऊ आणि त्याची बहीण त्याला कोणत्याही प्रकारचं नोटीस करत नव्हतं. ही सॉ हिज 2 brothers अँड हिज सिस्टर लेईंग ऑन द प्लेटिओ डझिंग विथ देअर हेड संक इन टू देअर नेक्स. आणि बघा, ही सॉ, तो बघत होता, तो पाहत होता, हिज 2 brothers, त्याचे दोघी मोठे भाऊ, अँड हिज सिस्टर, आणि त्याची लहान बहीण, लेईंग म्हणजे झोपलेले होते, ऑन द प्लॅटिओ म्हणजे मध्यभागी, त्या समुद्राच्या मध्यभागी असलेले जे पठार आहे, बेट आहे, त्या बेटावरती ते झोपलेले होते. डझिंग विथ देअर हेड्स, त्यांचे जे हेड्स आहेत, तर हेड जे आहेत तर ते त्यांनी काय केलेले होते, संक केलेले होते म्हणजे लपवलेले होते. इन टू देअर नेक म्हणजे त्यांच्या मानेमध्ये, त्या मानेच्या पिसांमध्ये त्यांनी स्वतःचं जे डोकं होतं तर ते डोकं त्या ठिकाणी त्यांनी लपवलेलं होतं. मग पुढं बघा, हिज फादर वॉज प्रिनिंग द फिदर्स ऑन हिज व्हाईट बॅक. आणि बघा, त्याचे जे वडील होते, त्याचे वडील ते झोपलेल्या भाऊचे आणि बहिणीचे जे फिदर्स होते, ते फिदर्सला काय करत होते, प्रिनिंग करत होते. प्रिनिंग करणे म्हणजे काय, क्लीन करणे. म्हणजे त्याच्या मुलांचे जे फिदर्स आहेत, जे विंग्स आहेत, जे पंख आहेत, तर ते पंख शिकार करता करता जे खराब झालेले होते, तर त्या खराब झालेल्या पंखांना त्यांचे जे वडील होते, त्याचे वडील हे ते पंखांना काय करत होते, क्लीन करत होते, पूर्णपणे साफ करत होते, ऑन हिज व्हाईट बॅक. आणि त्यांना जे मळ लागलेला होता, त्यांना जी घाण लागलेली होती त्या पंखांना लागलेल्या घाणेला ते काय करत होते, पूर्णपणे क्लीन करत होते, स्वच्छ करत होते. अँड व्हाईट बॅक म्हणजे परत त्यांना पांढरे शुभ्र करत होते. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. आणि फक्त त्याची आई ही त्याच्याकडे बघत होती, त्याच्याकडे पाहत होती. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटल हाय हम्प ऑन द प्लेट्यू. आणि ती काय करत होती, तर ती स्वतः शी वॉज स्टँडिंग म्हणजे उभी असणे, ऑन अ लिटल हाय हम्प म्हणजे थोड्या वरती. तो जो प्लेटिओचा म्हणजे तो जो मध्यभागी पठार आहे, त्या पठाराच्या थोड्याशा उंच भागावरती ती थोडीशी वाकून उभी होती. हम्प म्हणजे वाकून उभी असणे. हर व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड. आणि त्याचं जे व्हाईट ब्रेस्ट, तिची जी छाती आहे, तर ती पांढरी शुभ्र छाती ती थ्रस्ट फॉरवर्ड म्हणजे ती त्या ठिकाणी मोठमोठ्याने श्वास घेत होती आणि पुढं जाण्याचा प्रयत्न करत होती. नाव अँड अगेन शी टोर ॲट द पीस ऑफ फिश. आणि बघा, तिने काय केलं, तिने तिच्याजवळ जो फिशचा एक तुकडा पडलेला होता, तर त्या फिशच्या तुकड्याचे तिने टोर करणे, TORE टोर करणे म्हणजे काय, तुकडे करणे, अतिशय बारीक तुकडे केले. पीस करणे म्हणजे काय, तुकडे करणे, त्याला विभागणे, पीसेस ऑफ फिश. त्या फिशला तिने खूप तुकड्यांमध्ये काय केलं, विभागलं, त्याला तुकडे केले त्या फिशचे. दॅट ले ॲट हर फीट. आणि ते जे तुकडे होते, तर ते तुकडे ले म्हणजे पडलेले असणे. कुठं पडलेले होते, हर फीट, तिच्या पायाजवळ. अँड देन स्क्रॅपेड हिज साईड ऑफ हर बीक ऑन द रॉक. आणि ते पडलेले जे तुकडे होते, त्या तुकड्यांना ती काय करत होती, स्क्रॅप्ड करत होती. स्क्रॅप्ड करणे म्हणजे काय, ओरखडणे किंवा खरडत होती. त्या तुकड्यांना ती काय करत होती, खरडत होती. इज साईड ऑफ हर बीक म्हणजे चोच, तिच्या चोचेच्या एका बाजूने त्या तुकड्यांना ती काय करत होती, स्क्रॅप करत होती, खरडत होती. ऑन द रॉक, त्या रॉकवरती, त्या खडकावरती ती ते खरडत होती. द साईट ऑफ द फूड मॅडनेड हिम. आणि बघा, दुसऱ्या साईडला हा जो होता, हा सीगल दुसऱ्या साईडला फूडसाठी, अन्नासाठी काय करत होता, मॅडनेट झालेला होता, वेडसर झालेला होता, कारण त्याला जोराची भूक लागलेली होती. आणि या ठिकाणी तिची आई त्या फिशचा जो तुकडा होता, त्या तुकड्याला ती स्क्रॅप करत होती, इकडं तिकडं फेकत होती. हाव ही लव टू टिअर फूड दॅट वे. आणि बघा, ती जी होती, तर ती आई ती असं का करत होती, तर हा जो सीगल या साईडला होता, जो उडान ज्याने घेतलेली नव्हती, तो सीगलला आवडत होतं. लव म्हणजे आवडणे, टू टिअर म्हणजे असे तुकडे केलेले असं जे फूड होतं, अन्न होतं, ते त्याला आवडत होतं. म्हणून त्याची आई त्या ठिकाणी, त्या दुसऱ्या ठिकाणी त्याचे तुकडे करत होती, जेणेकरून
हा सुद्धा हे असे तुकडे पाहून याला भूक लागेल आणि हा उडान घेऊन आपल्याजवळ येईल असं त्या आईला वाटत होतं. आणि स्क्रॅपिंग हिज बीक नाव अँड अगेन टू वीट इट, आणि परत ती काय करत होती, त्या जे माशाचे तुकडे होते त्याला स्क्रॅपिंग करत होती, त्याला खरडत होती आपल्या चोचीने, अँड अगेन पुन्हा पुन्हा त्या गोष्टी ती करत होती. आणि बघा हे बघून त्याला खूप जोराची भूक लागली, कारण त्याला तसं ते आवडत होतं. आणि मग हा बघा काय करत होता, गा 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 ही क्राईड बिगिनिंग हिअर टू ब्रिंग हिम सम फूड. आणि बघा तो मोठमोठ्याने ओरडू लागला, गा 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 म्हणजे जसं कावळ्याचं काव काव तसं त्याप्रमाणे सीगलचं गा 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 असं तो मोठमोठ्याने क्राईड करू लागला, ओरडू लागला. बिगिनिंग म्हणजे सुरुवात करणे, त्याने ओरडायला सुरुवात केली. हर टू ब्रिंग, आणि का ओरडू लागला तो कारण ती हर म्हणजे ती त्याची जी आई आहे, टू ब्रिंग हिम सम फूड, की ती त्याला काहीतरी फूड आणेल, ती त्याला काहीतरी खाण्यासाठी अन्न आणेल, म्हणून तो मोठमोठ्याने ओरडू लागला. गाव कोल आ म्हणजे बघा हा सुद्धा आवाज आहे, गॉ कोल आ. आणि शी स्क्रीमेड बॅग म्हणजे काय, ती आता त्याने गा 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 असं त्याने त्या ठिकाणी तो आवाज करू लागला. आणि इकडून त्याची जी आई होती, तर त्याची आई काय करत होती, गॉ कोल आ अशा प्रकारे स्क्रीम करत होती. स्क्रीम करणे म्हणजे काय, किंचाळणे, किंचाळणे. बॅक म्हणजे त्याच्या आवाजाला म्हणजे त्याच्या मेसेजला ती रिप्लाय देत होती, त्याच्या ओरडण्याला ही इकडून रिप्लाय देत होती. स्क्रीम करत होती, किंचाळत होती. बॅक अँड डेरिसिव्हलीचं म्हणजे काय, उपहासात्मक, म्हणजे ती जणू काही त्याचा उपहास करत होती, की माझे दोघी मुलगी या ठिकाणी येऊन गेली, त्यांनी उडण्याची शिकवण घेतली, परंतु तू फक्त त्याच ठिकाणी बसून राहिला आहे, असं त्या ठिकाणी ते म्हणू लागली. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिवली म्हणजे काय, स्पष्टपणे. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिवली म्हणजे काय, स्पष्टपणे. आणि ते स्पष्टपणे तो त्याला बोलवत होता, त्याच्या आईला बोलवत होता. बघा PLAINTIVELY प्लेंटिवली म्हणजे काय, स्पष्टपणे. आणि तो स्पष्टपणे त्याच्या आईला बोलवत होता, कशासाठी, की ते जे तुकडे आहेत तर ते तुकडे आण आणि मला खाऊ घाल. अँड आफ्टर अ मिनिट ऑर सो ही अटरेड अ जॉयफुल स्क्रीम. आणि आफ्टर अ मिनिट आणि काही मिनिटानंतर सो ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम. आणि अटर म्हणजे बडबड करणे किंवा बोलणे किंवा ओरडणे. अ जॉयफुल स्क्रीम किंचाळणे, अतिशय आनंदाने तो त्या ठिकाणी किंचाळत होता, की मला ते फूड, मला ते जेवण आहे तर ते आणून दे. हिज मदर हॅड पिक्ड अप. आता बघा काही मिनिटांनंतर तो खूप आनंदी झाला. काय बघून आनंदी झाला, काय पाहून तो आनंदी झाला, तर हिज मदर त्याची जी आई होती, हॅड पिक्ड अप करणे म्हणजे काय, पकडणे. त्याच्या आईने पकडलेले होते अ पीस ऑफ फिश म्हणजे त्या माशाचे तुकडे पकडलेले होते आपल्या पायामध्ये तिने ते माशाचे तुकडे पकडले, आपल्या चोचीमध्ये पकडले. अँड वॉज फ्लाईंग म्हणजे, आणि ती उडायला लागली. मग यामुळे याला काय वाटलं, की आपली आई आपल्यासाठी काय आणते, आता ते माशाचे तुकडे आणते. फ्लाईंग अक्रॉस टू हिम विथ इट, आणि त्याच्या आजूबाजूला ती फेऱ्या मारू लागली. ही लिनेड आउट इगरली, आणि लिनेड आउट म्हणजे झुकणे. आणि हा झुकू लागला, ज्या दिशेने त्याची आई त्या ठिकाणी फेऱ्या मारत होती त्या दिशेने तो झुकू लागला, त्या दिशेने तो वाकू लागला आणि पाहू लागला, की आपल्याला कधी ती आई आपल्याला खायला देईल. अँड टॅपिंग द रॉक विथ हिज फीट. आणि बघा ज्यावेळी त्याची आई त्या आजूबाजूला फेऱ्या मारत होती, त्यावेळी हा काय करत होता, त्याच्या आई जशी फेऱ्या मारत होती तसा तो त्या ठिकाणी झुकत होता, त्या बाजूला मान वळवत होता. आणि टॅपिंग करत होता. टॅपिंग करणे म्हणजे ठोकणे. द रॉक म्हणजे तो खडक, त्या खडकाला आपल्या पायाने तो ठोकत होता. ट्राईंग टू गेट नियरर टू हर. आणि काय करत होता तो, ट्राईंग करत होता, प्रयत्न करत होता. टू गेट म्हणजे जवळ, गेट म्हणजे जाणे, नियरर म्हणजे जवळ, की आपल्या आईच्या आपण जास्तीत जास्त जवळ जाण्याचा तो काय करत होता, त्या ठिकाणी प्रयत्न करत होता. टू हर शी फ्ल्यू अक्रॉस. आणि परंतु ती काय करत होती, फक्त आजूबाजूला फेऱ्या मारत होती त्याच्या. बट व्हेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम. परंतु जेव्हा ती फक्त आणि फक्त त्याच्या बाजूला येऊन होती, शी हल्टेड. बघा जेव्हा ती आता त्याच्यापर्यंत पोचणार,
तेवढ्यात ती त्या ठिकाणी हॉल्ट झाली. हॉल्ट होणे म्हणजे थांबणे. ती त्या ठिकाणी थांबून गेली. हर विंग्स मोशनलेस, आणि तिचे जे विंग्स होते, तिचे जे पंख होते, तर ते पंख काय केले तिने, मोशनलेस म्हणजे ते न हलवणं बंद केलं तिने. त्या ठिकाणी ती पंख हलवत नव्हती. द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच ऑन हिज बीक. आणि बघा तो जो पीस आहे, तो पीस जो तुकडा आहे, तो फिशचा जो तुकडा आहे, इन हर बीक म्हणजे तिच्या चोचेमधला जो फिशचा जो माशाचा तुकडा आहे, इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच, आणि तो ऑलमोस्ट पूर्णपणे जवळजवळ पोचलेलाच होता. कोणाच्या, तर याच्या चोचेमध्ये, म्हणजे तिच्या चोचेमधला जो तुकडा होता, तो तिच्या चोचेमधला तुकडा हा ऑलमोस्ट जवळजवळ त्या ठिकाणी पोचलेलाच होता. याच्या चोचमध्ये तो जवळजवळ दिलेलाच होता. ही वेटेड अ मुमेंट इन सरप्राईज, आणि हा वाटच बघत होता, आणि वाट पाहतो त्याच क्षणाला सरप्राईज झालं. काय आश्चर्य घडलं. काय आश्चर्य, वंडरिंग. ती जी आई होती त्याचीवाली, त्याची आईने त्याच्या तोंडामध्ये किंवा त्याच्या चोचेमध्ये तो तुकडा न देता, ही वंडरिंग, ती परत फेऱ्या मारायला लागली किंवा त्या ठिकाणाहून ती उडून गेली. वाय शी डीड नॉट कम नियरर, आणि बघा तो विचार करू लागला, व्हाय, का शी डीड नॉट कम नियरर, ती माझ्याजवळ का नाही येते, मला का जेवायला अन्न का देत नाही, मला खायला अन्न का देत नाही, असं तो विचार करू लागला. अँड देन, आणि त्यानंतर मॅडनेट बाय हंगर, आणि तो मॅडनेट झाला. मॅडनेट होणे म्हणजे काय, वेडा झाला. MADDENED, मॅडनेट होणे म्हणजे वेडा होणे. बाय हंगर म्हणजे भुकेनं तो व्याकुळ झाला, भुकेनं तो वेडसर झाला. इट डायव्ड ॲट द फिश, आणि तो त्या फिशकडे काय करू लागला, सूर मारण्याचा प्रयत्न करू लागला, डाईव्ह करण्याचा प्रयत्न करू लागला. विथ अ लाऊड स्क्रीम म्हणजे जोराने आवाज करत. अँड ही फेल आउटवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स इन टू स्पेस, परंतु तो फेल होत होता, तो अयशस्वी होत होता. आउटवर्ड डाऊनवर्ड म्हणजे वरती खाली उड्या मारताना तो अयशस्वी होत होता. देन अ मॉन्स्टर्स टेरर सीज हिम, आणि मॉन्स्टर असा अतिशय राक्षसी असा जो भीती आहे, तर ती राक्षसी भीती त्याच्याजवळ त्याच्या मनामध्ये बसलेली होती. हिम अँड हिज हर्ट स्टूड स्टील, आणि त्याचं जे हर्ट होतं, तर ते हर्ट पूर्णपणे काय होतं, शांत झालेलं होतं, स्टील होतं. ही कूड हिअर नथिंग, आणि तो काहीही ऐकत नव्हता, काहीही ऐकू शकत नव्हता. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट, आणि बघा आता त्याने काय केलं की तो जो तुकडा होता, तो तुकडा मिळवण्यासाठी त्याने वरती खाली उड्या मारण्याचा, पंख फडफडण्याचा प्रयत्न करू लागला. त्याने स्वतःचं हृदय अतिशय घट्ट बनवलं, स्टीड बनवलं, कूल बनवलं, शांत बनवलं, आणि त्याला आता दुसरं कोणत्याही प्रकारचं काही ऐकू येत नव्हतं. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट, परंतु हे फक्त शेवटच्या मिनिटापर्यंत होतं. द नेक्स्ट मोमेंट, आणि पुढच्या सेकंदाला, पुढच्या क्षणाला काय झालं, ही फेल्ट हिज विंग. फेल्ट म्हणजे फडफड करणे. त्याने त्याच्या जे पंख होते, ते पंखांची त्याने फडफड केली. हिज विंग्स अँड स्प्रेड आउटवर्ड, आणि त्याने स्प्रेड करले, पसरले, आणि आपल्या बाजूला, आजूबाजूला त्याने जे पंख आहेत, तर ते पंख त्याने त्या ठिकाणी काय केलेले आहेत, पसरलेले आहेत. अशा प्रकारे हा टॉपिक आपण इथपर्यंत आज अभ्यासलेला आहे. पुढचा या लेसनमधला राहिलेला टॉपिक हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कोणाला काही शंका असेल तर त्यांनी ते मला कॉल आणि मेसेज करून विचारावी.